गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कडक इशारा देऊनही पंढरपूर तालुक्यात भीमा नदी काठचा अवैध वाळू उपसा व वाहतूक काही थांबण्याचं नाव घेत नाहीये असं चित्र आहे। एकीकडे पोलीस व महसूल प्रशासन अधूनमधून कारवाई करीत असल्याचं दिसून येत असलं तर या कारवाया म्हणजे केवळ हिमनगाचं टोक आहे। मोठमोठे वाळू चोर पद्धतशीर बाजूला ठेवून छोट्या कारवाया केल्या जात असल्याची चर्चाही यातूनच होताना दिसून आली। पंढरपूर तालुक्यातील तावशी येथून मान नदीतून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांचे धाडस मोठेच वाढले अशीच परिस्थिती पाहावयास मिळते आहे। मागील काही महिन्यांपूर्वी तावशी येथून कारवाई करून जप्त करून आणलेले पिकअप वाहन पंढरपूर शासकीय गोडाऊन मधून चोरून नेण्यात आलं होतं। तर आज गुरुवार दिनांक 29 मे रोजी तावशी येथे अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या सुसाट वेगातील वाहने अहमद हासिम आतार व वय वर्ष 65 या इस्मात जोराची धडक दिल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे तावशी परिसरात संतापाची लाट उसळली असून आमच्या भागातून रात्रंदिवस अवैध वाळू उपसा सुरू आहे, अवैध धंदे सुरू आहे, त्यास कुणाचा वरदहस्त आहे असा सवाल करीत हा अपघात नसून खून असल्याचं म्हणत उग्र आंदोलन करून यास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी इशारा देऊनही पंढरपूर तालुक्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांची मुजोरी वाढत चालली असून आता महसूल तावशी अवैध वाळू उपसा रोखण्यास अपयशी ठरल्याबद्दल स्थानिक अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करणार का हेच आता पाहावं लागेल। तर मतदारसंघाचे आमदार म्हणून आमदार समाधान आवताडे हे आता पंढरपूर तालुक्यातील अवैध धंदा विरोधात आक्रमक भूमिका घेणार का हेच आता पाहावं लागेल। साहिल राजू आतार, तावशी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर। अहमद हासिम आतार व माझे चुलते यांचा सकाळी स्वच्छ जाण्यास स्वच्छ बसलेले होते। त्या ठिकाणी अवैध वाळू त्या पिकअपने धडक दिली, त्यांना जागीच मृत्यू झाला। मी अमोल ज्योती कुंभार, तावशी ग्रामपंचायतचा सध्या उपसरपंच आहे आणि संभाजी ब्रिगेडचा पंढरपूर मंगळवाडा विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करतो। आज सकाळी 4च्या दरम्यान शौचालयास गेल्यानंतर साहिलचे चुलते त्याच ठिकाणी त्यांनी शौचालयाला बसले असताना अवैध वाळूरित्या मोठ्या प्रमाणात तावशीच्या मान नदी पात्रातून होत आहे। त्या ठिकाणी त्या कोणत्याही अधिकाऱ्याचं त्याच्यावर बंधन नाही हे दिसून येते। आज एका व्यक्तीचा शौचालयात जाताना तिथं एका बसलेल्या ठिकाणीच एखादं वाहन येऊन त्या कुटुंबातील एका व्यक्तीचं घर उद्ध्वस्त करत असेल, त्याला संपवत असेल तर प्रशासन करतंय काय ही सगळ्या गावाला चिंता पडली आहे। आज या ठिकाणी एका व्यक्तीचा तावशीतील एका व्यक्तीचा जीव गेलाय, उद्या का दुसऱ्या व्यक्तीचा जाणार नाही? ह्याला पुढच्या जबाबदार कोण? ह्या गोष्टीला ह्या प्रशासनाला जाग येणार आहे कधी? अजून किती जीव घेणार आहे हा प्रशासन? आतापर्यंत झालेल्या अवैध वाळूजरित्या तावशी ग्रामपंचायतच्या वतीनं व संभाजी ब्रिगेडच्या वतीनं अनेक वारंवार ह्या प्रशासनाला ठराव दिले, पत्र दिले, पत्रव्यवहार केला, आंदोलनाचा इशारा दिला, तात्पुरती कारवाई केली जाते। ह्या महसूल अधिकारी, महसूल असेल, कोण प्रशासन असेल, ह्यांचं जाणीवपूर्वक या गोष्टीकडे दुर्लक्ष आहे। आज एका कुटुंबातील, आमच्याच गावातील कुटुंबातील म्हणजे आमच्याच कुटुंबातील हा व्यक्ती गेलेला आहे। ह्या कुटुंबाला न्याय मिळणार का नाही हे आज तावशी ग्रामपंचायत व तावशी ग्रामस्थ याची वाट बघत आहे व हे जे कृत्य केलंय त्या कृत्य करणाऱ्या सर्व ज्या ह्या संबंधित अधिकारी असतील, प्रशासन संबंधित वाळू ओढणारे असतील आणि त्यांना तावशी गावातील कोण सहकार्य करणार असेल ह्याच्यावर प्रशासन कारवाई करणार का व ह्यांना मोका कायदा लावणार का? आज एका कुटुंबातील एका व्यक्तीचा जीव गेलाय, अन्यथा इथून पुढे जर असं आतापर्यंत ह्या 8 दिवसात जर ह्याच्यावर कारवाई कठोर करून नाही केली
तर ग्रामपंचायतच्या वतीनं व संभाजी ब्रिगेडच्या वतीनं महसूल मंत्री असेल, मंत्रालय असेल, कलेक्टर ऑफिस असेल, जिल्हा आपलं प्रांत ऑफिस कार्यालय असेल, पोलीस स्टेशन ह्यांच्या पुढे आम्ही तीव्र आंदोलन करू. ह्या सर्व कुटुंबासोबत आम्ही सर्व तावशी ग्रामस्थ व सर्व गावातील सर्व नागरिक यांच्या कुटुंबासोबत आज दुःखात सामील आहेत. ह्या कुटुंबाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही व संबंधित अधिकारी व संबंधित वाळू चोरावर कारवाई न झाल्यास ह्याला सर्वस्वी होणाऱ्या पुढील परिणामात सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील एवढंच सांगतो.